सांभाळून जाया आजोबा आजोबांका मोठ्यान बोलल्याला आवडणार नाही. पहिली गोष्ट
वगीते तंता नाही जमतले चिडा लावतले तुम्ही असे करू नका आम्हाला भीती वाटते जरा हळू बोला हळू बना म्हणजे थै तुमचा काय जाता राहता बघा या त्यांच्याच बरोबर या ऐकान तुमचा असा जाता कुठे आहेत हे बुतुर सांगता या ऐका त्यांच्या बरोबर मोठ्यानं परत राहू नको आणि वगीत अंगात हेच राहत यायचं नाही हा हे राह काय चाललंय काय काय बारके दोघांनो ते हा ना नाही असं नाही असे झालो काय आता काय आता सगळे ध्यान हा नसते का बारके असो पण हे माता ते बारकेच दिसते अरे म्हणजे लहान मुलं आहेत होय लहानच ती पण नेमकं वाटतं आपण मोठे चुकली काय अरे बोलो बोलो आशीर्वाद आशीर्वाद तुम्ही किती बोललोस तेजस तेजस दिसतोय तेजस नाव सांग दिसतोय असे म्हणाले ते हो म्हणजे बाबा माझं नाव हा सुदर्शन सुदर्शन हो बरा कर कराय रुद्र रुद्र देवतेकडे पहिल्यांदा होतो हा अरे सुदर्शन माझ्या देवाकडे आलो तुझं नाव सुदर्शन असू दे आणि तू तेजस दिसू लागलास तुझं नाव काय माझं नाव हा प्रभू हो सुदर्शन अरे पण तुम्ही मुलं अरे अंगावर वस्त्र शास्त्रकुलातली दिसतायत तुम्ही क्षत्रिय दिसता या 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 पण असे काय पाहताय तुम्ही मला घाबरता अरे काहीतरी बोला आवडत नाही हो बोलत का नाही तुम्ही आम्हाला ना हा कोणतरी मिळाले हा. त्यांनी सांगितलं काय सांगितलं काही बोललं तर ते चिडतात तुला रागवतात. मी माझ्या समोर कोणी जास्त बोललेलं मला आवडत नाही असं म्हणाले कोण कोण ते काय आधी काही मिळालं नाही हे बरं आहे काय बोललास त्याला काय सांगितलं काय माझ्याकडे येऊन जास्त बोललेलं चालत नाही मी रागावतो म्हणे असं बोलला बोरा त्यांका येळोचो का अरे तू मला शिकवतोय. ती बडा बडा करीत होती म्हणा मी आधीच भय आलं गेलं आणि असं काय तुम्ही तरी पण घाबरल्यासारखे दिसताय का झालं का आजोबा हा आम्हाला कोणीतरी मिळाले होते आणि कोणीतरी मिळाला हो काय बोलला की तुम्ही कमी बोलता असं म्हणाला हो तुम्ही तर जास्तच विचारला मी कमी बोलतो होय असं म्हणाला तो होय कोण तो ते काय आता काय? मी कमी बोलतो आणि तू कमी तू या जास्तच बोलतोय त्यांना आधी किती सांगलं या माझ्या डोक्याखाली काम कर त्याला उगाच भीती घातलीस अरे ती लहान मुलं आहेत आणि मुलं ही देवाघरची मुलं असतात नमस्कार कर चुकलो म्हणून सांग त्यांचा बाय भांडा मुलं ही देवाघरची मुलं असतात हो हे काय करता तुम्ही राहतो तुम्ही कामाचे हे? काय करता मला माहिती ओरडू नकोस अनु, अनु, तुम्ही आमच्यापर्यंत आलात पण कुणाची मुलं काय सांगायला मला काही समजेल का काळजी करू नका घाबरू नका तुम्हाला सुखरूप तुमच्या स्वस्ताने आम्ही पोहोचते करू होय ना रे ते तरी करू. मी बरोबर नीट बोल आता कसा कुणाची मुलं तुम्ही राजे दुर्जय यांचे पुत्र ऐकिलस
राजे दुर्जय यांचे सुपुत्र येते तेव्हा यांना त्यांच्या संस्थांनी पोस्ट केलं पाहिजे. जबाबदारी तुझ्यावर आहे. विलंब नकोस. सर्व अरण्य धुंडाळले, पण कुठेही मुला दृष्टिक्षेपास कुणाच्या येत नाही. काय काम नाही समजत मला. नमस्ते. या ठिकाणाचं मी निरीक्षण करतोय. हा तर मला आश्रम भासतोय. हा आश्रमच आहे का? हो हो, आमचंच तो. बाबा, इथं कोण राहतात? मी आणि माझे गुरुदेव. नाव काय म्हणाला त्यांचं? हा, गुरुदेव. गुरुदेवांचं नाव मी काय म्हणू? गुरुदेव. काय पण गुरुदेव. त्यांचं नाव माहित नाही त्यांच्या जवळ असून सुद्धा. गौरची. गौरवचा आश्रम आजपर्यंत मी काही त्यांचं नाव घेऊ ना. संस्कार. तिथं दोन माझ्याप्रमाणे राजवस्त्र अंगावर परिधान केलेली दोन लहान मुलं इथं आलीत का? किंवा या बाजूला आजूबाजूला परिसरात कुठं पाहिलं का त्यांना? हो नाही. कोण नाही. कोण नाही. खरं सांगतात? आम्ही दोघं जाऊ. पण आजूबाजूला कुठं तुमच्या दिसण्यातच आली नाही का? मी बाहेरच जाऊ नाही ना. माझ्या अशी दिसतली. ओ माझी मुलं, प्रभाव एकाचं नाव आणि दुसऱ्याचं नाव सुदर्शन. अरण्य शिकारीच्या निमित्तानं बाहेर पडले, सोबत कोणी नव्हता आणि म्हणूनच त्यांचा शोध घेण्यासाठी मागावून मी आलोय. तेव्हा माझं सर्वत्र संशोधन त्यांच्यासाठी सुरू आहे. माझे अनेक सेवक त्यांना शोधतायत. येतोय म्हटलं. पुन्हा कधी आलो ना तर आश्रमात योगीराजांच्या दर्शनासाठी. कोण आहात तुम्ही? माझं नाव राजा दुर्जय. तुमचा नाव? माझी मुलं दोन, प्रभाव आणि सुदर्शन. आमच्याकडे तसे दोन बारके इले हो. राजवस्त्रांगावर परिधान आहे. असं सुंदर तेजस्वी ओजस्वी दिसताय. काय सांगताय? मग मी खात्री करू शकतो का ते माझीच मुलं आहेत का? वायला. सध्या ही दुनिया बऱ्याची नाही. हो, माहिती काढून यायच्या, नावा सांगशाल आणि घेऊन जायच्या. कशासाठी? तो कोणतरी घर बापू शिलो तर माझे पैसे काढतो. हे सेवक हो, हे बघा. तुमच्यासाठी काय करायला हवं? या काय पुरावा राजा दुर्जयने द्यायला हवा सांगा. काही एक देऊ नको. काही एक देऊ नको. मी सांगते तर फक्त ऐका. काय सांगा? तुम्ही माझ्या बरोबर फितूर जायचं आणि गपचूप उभे राहायचं. काही एक बोलता का म्हणे की त्या पुणे येतुला आपली पोरा सांगतो. पोरांका माहिती आहे आपलं बापू झाले आपली आऊस. पोरा बरोबर पण आपण बोलता कमानी. अरे हुशार तू, अगदी अचूक विचार केला. आमचे गुरुदेव हुशार. कायमचेच असताना सहवासा हो हो. की 1-2 वर्षासाठी नाही, आम्ही असे फिरतच असतो. भीतर या, भीतर. शिकायसाठी बाहेर पडला. मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला घेऊन नाही आलो असतो का बरोबर. पण काय या आश्रमाच्या ठिकाणी तुमची भेट झाली. काही शंका बरा झाला तुम्ही त्यांना भरायला येईल. हे विराज, आपणच गौरव निश्चितच राजा दुर्जय. आपल्या पवित्र चरणी आमचा साहित्य परमेश्वर आपल्या भाग्य आहे. मुलांच्या शोधासाठी बाहेर पडलो, पण त्या निमित्तानं का होईना आपल्या आश्रमाचं आणि आपलं दर्शन झालं. निश्चितच. पण आज हे उपकार मी कधी विसरू शकतो. उपकार कसले? भगवंतानं त्यांच्या जीवितात असतात आणि ते केवळ कृपादृष्टीने आमच्या आश्रमापर्यंत येऊन ठेविलं. अर्थात तुमची भेट व्हावी म्हणून हे इच्छितच होतं. तेव्हा तुमच्या मुलांची भेट झाली. पण